नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपण असंच एका गार्डनमध्ये आलेलो आहोत. असंच झाडं झुडपं निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलेलो आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलो आहे आणि आपण निसर्गाचा आस्वाद घेऊया. बघा किती सुंदर झाडी आहे ती. कसलं झाड आहे बघा, फुलपाखरू कसं उडते. खूप सुंदर झाड आहे. माहित नाही कसलं आहे, पण बघा काय माहित नाही. अशी छान छान झाडे आहेत. बघू शकता, उंच उंच. उन्हाळा आला की झाडांच्या सावलीची आठवण येते. खूप छान वाटतं झाडाच्या सावलीत. फ्लॅटच्या घरापेक्षाही झाडाच्या सावलीची आनंद व जो थंडावा मिळतो तो घरात देखील मिळत नाही. हे वडाचं झाड बघा केवढं मोठं आहे. आणि छान वाटतं हे झाडांमध्ये हिरव्या गार. ते खेळतात ते, तर मी बॉल देते. आणि छान वाटतं ह्या झाडांमध्ये फिरताना. आणि हॅलो खूप सुंदर वाटतं. आणि हे पहा किती छान झाड आहे. सुरेश नांदगावकर अशा प्रकारे झाडे आहेत. इथे चिंचेचे झाड आहे. चिंचा आल्या आहेत. खाली नाही येत, नाही तर तोडल्या असत्या. वरती हे बघा. चिंचा. तोंडाला पाणी सुटलं पण चिंचा तोडता येणार नाही. खूप चिंचा आलेल्या आहेत. इथे वडाच्या झाडाच्या पारंब्या. गणेश चोपडे, मुकेश तोडसे. गणेश चोपडे,
मस्त असं वडाचं झाड आहे. असं पसरलेलं आहे मस्त. छान सावली येते ना. सुरेश नांदगावकर, भूषण केनी, टेबल टेनिस काही दिवसांनी अशी झाडं पाहणं पण म्हणजे पाहायला मिळायला नाही भेटायची. हो, तर अशी झाडं अशी कमी प्रमाणात पाहायला भेटेल. मस्त अशी झाडं आहेत, उंच उंच. सोनावणे, विशाल जुंबाडे, आशिष साळुंखे, आणि इथे बघा कशी सावली पडलेली आहे. खूप थंड वाटतं असं याच्यात. मस्त असं वातावरण आहे. वडाच्या झाडाची सावली आणि सगळे झाडं मिक्स आहे. तुम्हाला हा ट्री प्लांटेशन आणि इतक्या झाडांचं दाखवले ते कसे वाटले. आणि मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.